बातमी नागपूरमधून। नागपूरमध्ये 8व्यांदा महिला महापौर बसणार आहे। आतापर्यंत झालेल्या 54 महापौरांपैकी 7 महापौर या महिला होता। सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव जागा आहे। 8व्यांदा महिला महापौर होण्याचा मान नेमका कुणाला मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। शहरातील नागरिकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे। तर महापौर पदासाठी नेमकी कुणाची नावं चर्चेत आहे ते पाहूयात। यामध्ये शिवानी दाणी भाजपचा उमेदवार, विजयी उमेदवार विशाखा मोहड, अश्विनी जिचकार यांची नावं चर्चेत आहे। दिव्या धुर्डे त्याचबरोबर नीता ठाकरे यांचीही नावं चर्चेत आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे नागपूरचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांच्याकडून। तेजस, नागपूरमध्ये 8व्यांदा महिला महापौर होणार आहे, काय अधिक माहिती? नक्कीच उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे, कारण की नागपूर महानगरपालिकेत भाजपने 102 उमेदवार निवडत एका अर्थानं बहुमत सिद्ध केलेलं आहे। आणि आता 8व्यांदा नागपूरच्या महापौर कोण बनणार, कोणाच्या गळ्यात महापौराची जी आहे ते माळ पडणार याकडे संपूर्ण नागपुरांचे लक्ष लागलेले आहे। एकूणच जर बघितलं असेल तर या 151 जागेसाठी जे आहे ते सर्वसाधारण महिला प्रवर्गातून 22 महिला निवडून आलेल्या आहेत। आणि यापैकी आता मोठी कसरत जी आहे ते भाजपला करणार आहे। सुरुवातीला आपण जर बघितलं असेल तर पहिलं नाव जे आहे ते शिवानी दाणी याचं प्रामुख्याने घेतलं जातं। शिवानी दाणी हे संघाचे पार्श्वभूमी असलेले आहेत। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल, यासोबत भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहिले आहेत। जेव्हा नागपुरात आंदोलन होते त्यावेळेस जर कोणाचे नाव घेतलं जातं तर ते शिवानी दाणीचे नाव घेतलं जातं। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळीक मानले जाते। त्यासोबत जे इकॉनॉमिकल अभ्यासक सुद्धा ते आहेत। यासोबत जे आहेत ते दुसऱ्या क्रमांकावर नाव जे आहे ते विशाखा मोहड यांचे घेतले जातं। विशाखा मोहड सुद्धा 1987 पासून जे आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विद्यार्थी परिषद यांच्या संपर्कात आहे। आणि आता सध्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आणि त्यावेळेस असलेले विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ता यांच्यासोबत असलेल्या तालमेल जे विशाखा मोहड यांचे आहे। अश्विनी जिचकार हे यांचे सुद्धा नाव एका अर्थानं घेतलं जातं, कारण की ते शहराच्या महामंत्री आहेत आणि ओबीसी चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। नीता ठाकरे असतील, यासोबत दिव्यानी धुरंडे यांचं सुद्धा नाव घेतलं जातं। दिव्यांनी धुरंडे हे दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आलेले आहेत। शहराच्या अध्यक्ष सुद्धा आहेत, संघटनात्मक अनुभव त्यांच्याकडे आहे। त्यामुळे मोठा टास्क जे आहे ते भाजपकडे असणार आहे। आणि एकूणच जर बघितलं असेल तर 22 जे आहेत ते सर्वसाधारण महिलांमधून निवडून आले आहेत। त्यामुळे भाजप या संपूर्ण याच्यात जे आहे ते अभ्यास करणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी नागपुरात येणार आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांची चर्चा होईल, कोर कमिटीची बैठक होईल आणि त्याच्यामध्ये नाव निश्चित एका अर्थाने केले जातील। पण आपण बघितलं असेल तर भाजप हा नेहमी धक्का तंत्र देत असते, मात्र या संपूर्ण नावामध्ये वेगळं काय नाव असू शकते का हे सुद्धा असणार आहे, कारण की नवीन नावं सुद्धा भाजपकडून येत आहे। प्रभाग क्रमांक 15 मध्ये त्यामुळे एकंदरीतच आता महापौरपदी कोण विराजमान होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुम्ही असेच जोडलेले राहा। आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून